हॅलो 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 एव्हरीबडी, नमस्कार. आजच्या आपल्या या फॅन्स क्रिकेट अड्ड्याच्या नवीन 20 ऑगस्टच्या विकेंड शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. विकेंड शोचा हा आजचा शुक्रवारचा पहिला शो. आपण अशी आशा करूया तुम्ही सगळे क्रिकेट खेळायला फिट असाल आणि क्रिकेट बघायला नीट असाल. ओके, सो आपण मागच्या वेळी कुठे स्प्लिट झालो होतो तेव्हा इंग्लंडचे इंडिया वर्सेस इंग्लंड सेकंड टेस्ट सर्वात महत्त्वाचे 3 दिवस झालेले होते. 2 दिवसाचा खेळ राहिलेला होता, चौथ्या दिवसाचा 5व्या दिवसाचा. आपण जेव्हा निरोप घेतला होता तेव्हा दोन्ही संघांचे फर्स्ट इनिंग झालेल्या होत्या आणि सेकंड इनिंग बाकी होत्या. फर्स्ट इनिंग संपायला 3 दिवस लागले, सेकंड इनिंगला 2 दिवस. मी असं भाकीत केलं होतं की ही टेस्ट ड्रॉ आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटत होतं. पण झालं काय समजून घेऊया आपण. ओके, चौथ्या दिवसाची सुरुवात झाली भारताच्या इनिंग्सपासून. जशी पहिल्या इनिंगमध्ये सेंचुरी पार्टनरशिप झाली के एल राहुल आणि रोहित शर्माची, तशी सेकंड इनिंग्समध्ये होऊ शकली नाही. पार्टनरशिप झाली फक्त 18ची. के एल राहुल लवकर आऊट झाला, 5 रन करून आऊट झाला. त्याच्यानंतर रोहित शर्मा खूप उत्कृष्ट खेळत होता, जसा नेहमी खेळतो तसाच खेळत होता, खूप छान. पण मग त्याला काहीतरी आता माझी सटकली असं काहीतरी त्याचा प्रॉब्लेम होतो आणि मग त्या हुक पुलच्या चक्करमध्ये रोहित शर्मा गडबड करतो. तर खूप छान खेळत असलेला रोहित शर्मा 21 रन करून आऊट झाला आणि भारताची 27ला 2 अशी परिस्थिती झाली. आता काय होणार? इथून पुढे चेतेश्वर पुजारा जो आउट ऑफ फॉर्म आहे त्याला काढा, त्याला कुठेही टाका, त्याला यापुढे घेऊ नका, हे असं सगळं चालू असताना चेतेश्वर पुजाराबरोबर आला विराट कोहली. चेतेश्वर पुजारा आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये ब्लॉक 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 असा खेळत असताना विराट कोहली खूप चांगला फ्लोमध्ये होता. म्हणजे बरं वाटलं त्याच्याकडे बघून की बाबा हा आपला विराट कोहली आहे असं वाटत असताना त्याचं आणि अँडरसनचं पुन्हा काहीतरी वाजलं. कारण फर्स्ट इनिंगमध्ये बुमरानी अँडरसनला चांगला शेकवला होता. म्हणजे अर्थात ते इंटेन्शनल नसतं क्रिकेटमध्ये, कुणीच कुणाला म्हणजे लागावं किंवा इंज्युअर्ड व्हावं ह्यासाठी ते रायझिंग डिलिव्हरीज टाकत नसतं. तर एक समोरच्या बॅट्समनच्या मनात एक भीती बसावी की बॅकफुटला जावं, हा हेतू असतो त्याच्या मागचा. पण अँडरसनने ते लाईटली घेतलं नाही. त्यांनी खूप त्या गोष्टीचं म्हणजे त्याचा इगो हर्ट झाला. आणि भारताच्या फिल्डिंग कोच जे आहेत आर श्रीधर, त्यांनी तर असंही म्हटलंय की गेम संपल्यानंतर बुमराने जाऊन पुन्हा त्याची माफी मागण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी झिडकारून लावलं. सो त्यांनी बुमराला खूप म्हणजे शिवराळ तर तो आहेच अँडरसन. आपण मागेही बघितलं त्यांनी मागच्या एका टूरमध्ये रवींद्र जडेजाबरोबर सुद्धा धक्काबुक्की केली होती. पण या इंग्लिश खेळाडूंचं असं की ते जे करतील ते सगळं माफ असतं आणि विलन जे काय ते इतर लोक असतात. सो विराट कोहली जो आहे हा त्याच्याबरोबर भिडला. विराट कोहली तर काय ऐकून घेणाऱ्यातला नाही आहे. विराट कोहली म्हणायला लागला की तू जसं बुमराला बोललास तसं मलाही बोलणार आहेस का. तर अँडरसनने काहीतरी पुन्हा शिवीगाळ केली, ती स्टंप माईकने ऐकली नाही पण विराटने पण त्याला शिवीगाळ केली, ती मात्र स्टंप माईकवर ऐकू आली. तर विराट कोहलीने या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. बोलला जा रे म्हाताऱ्या वगैरे अशा पद्धतीचं तो इंग्रजीत काहीतरी बोलला. आणि तो त्यानंतर असंही बोलला की याचं समजू नको तुझ्या म्हणजे तुझ्या परसात खेळतोय, वी आर नॉट प्लेइंग इन युअर बॅकयार्ड. मग त्याच्यानंतर अँडरसनचा जो पार्टनर आहे स्टुअर्ट ब्रॉड, या माणसाने युवराजच्या हातून 6 छक्के खाल्ले तरी हा अजून सुधारलेला नाही आहे, वाचाळच आहे. आणि त्यातून आता ट्विटर मिळालं आहे त्याला. 2007मध्ये ट्विटर तरी नव्हतं, आता ट्विटरची साथ आहे. मग तो बडबडायला लागला की अँडरसन लॉर्ड्सच्या बोर्डवर एवढा आहे, लॉर्ड्सवर त्याची एवढा परफॉर्मन्स आहे. निश्चित तुम्ही त्याच देशातले तर असणारच ना परफॉर्मन्स तिकडे, त्यात काय मोठी गोष्ट आहे. तर त्याला तो बॅकयार्ड सारखंच आहे, फाईन. पण ह्या सगळ्या झंझटमध्ये विराट कोहली हा 20 रन करून आऊट झाला आणि भारताची परिस्थिती खूप गंभीर होती. 55 रनला 3 विकेट. आता होणार काय? 2 आउट ऑफ फॉर्म बॅट्समन चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे दोघे एकत्र आले. वाटलं नव्हतं, आता असं वाटलं की चल आजच चौथ्या दिवशी मॅच संपते की काय असं वाटलं होतं. पण तेव्हा देखील मला असं वाटत होतं की मॅच ड्रॉ होणार, हे खेळतील असं वाटत होतं आणि त्यांनी माझा विश्वास खरा ठरवला. 100 रनची भागीदारी केली चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे. खूप भन्नाट. म्हणजे हे 100 रन जितके महत्त्वाचे होते ना तितकंच महत्त्वाचं होतं ते दुसरं सेशन, चौथ्या दिवसाच्या डावाचं दुसरं सेशन. सेकंड इनिंग्स
मधलं हे जे सेकंड सेशन होतं 4 डेचं, हे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण वेळ ही खूप खूप महत्त्वाची होती. कारण जर इंग्लंडला भरपूर वेळ मिळाला असता, त्यांनी सहज म्हणजे माइंडमध्ये ते सेट झाले असते की हां, आपल्याकडे एवढा वेळ आहे, आपल्याला एवढं खेळायचं आहे, आपण आरामशीर खेळूया. तर अशा पद्धतीने ते सेकंड सेशन एकदम मस्त खेळून काढलं दोघांनी. आणि त्याच्यानंतर 100 रनची पार्टनरशिप झाली आणि रूटनी वूडला आणलं. मार्क वूड हा यांनी या टेस्टमध्ये आलेला होता. तो त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली होती पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा. आणि त्यांनी जो काही आपण त्याला स्नॉटर असं म्हणतात, असं तो बाउन्स झाला बॉल की पुजाराचा ग्लो घेऊन मागे गेला, ग्लोला टच करून, आणि पुजारा आऊट झाला. पण खूप चांगली इनिंग होती पुजाराची. त्यांनी जवळजवळ 45 रन केलं. अर्धशतक तो डिझर्व करत होता, पण हुकलं. एनिवेज त्याच्यानंतर आला आपला बेभरोसे राम भरोसे ऋषभ पंत. ऋषभ पंत आल्यावर राणे आऊट झाला. आता राणे कसा आऊट झाला, तर मोईन अलीचा हा रेकॉर्ड झाला की त्यांनी सर्वात जास्त वेळा जर कुठल्या बॅट्समनला आऊट केलं असेल तर ते अजिंक्य राणेला. सो अजिंक्य राणे त्या पद्धतीने आऊट झाला. 61 रन केले, खूप चांगले गेले. पण जेव्हापासून मोईन अली आला होता ना, अजिंक्य राणे धडपडत खेळत होता. असं वाटत नव्हतं की हा पूर्ण खेळून काढेल, आणि तेच झालं. पण खूप सुंदर इनिंग होती पुजारा आणि रहाणे दोघांची. कारण ही जर इनिंग नसती ना तर कठीण होतं. म्हणजे ही मॅचच कठीण होती भारताला वाचवणं. पण रहाणे आणि पंतमध्ये 12 रनची पार्टनरशिप झाली. आणि त्याच्यानंतर आलं जडेजा. पण मोईन अलीला जरा चटक लागलेली होती, त्यांनी जडेजाला पण बोल्ड केला आणि 3 रनवर जडेजा आऊट झाला. आणि भारताची परिस्थिती झाली 154ला 6. कठीण परिस्थिती होती. तिथून पुढे ईशांत शर्मा आल्यावर पंत आणि ईशांत शर्मा बऱ्यापैकी खेळले. 175ला गेली. आय एम सॉरी, 6वी विकेट. पंत आणि ईशांत शर्मांनी धरून ठेवलं आणि बॅड लाईट आल्यावर तिकडे पॅव्हिलियनमधनं रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघे शिव्या घालत आहेत. ज्या काही हिंदी इंग्लिश ज्या काही शिव्या असतील त्या पंतला घालतात की बॅड लाईट अपील कर. पण आज असं आहे ना मित्रांनो, की ही पूर्वी असं होतं की बॅट्समनला अंपायर बॅड लाईट ऑफर करायचे. आता तसं होत नाही. आता लाईट मीटर काढतात, अंपायर स्वतः चेक करतात आणि ते स्वतः निर्णय घेतात की खरंच लाईट तेवढा बॅड आहे का, त्या दर्जाचा नाही आहे का की जेणेकरून मॅच खेळली जाऊ शकते, प्लेअरला इजा होऊ शकते का, प्लेअरला दिसत नाही आहे का बॉल. हा निर्णय सर्वस्वी अंपायर घेतात हल्ली. आता तर फ्लडलाईट्स पण लावले जातात. ह्याच्यामध्ये रूटनी एक टॅक्टिकल एरर केली. रूटनी काय केलं की तिथून दुसऱ्या एंडून फास्ट बॉलरला आणला. जोपर्यंत तो स्वतः आला होता बॉलिंगला, तो आणि मोईन अली टाकत होते तोपर्यंत प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हा फास्ट बॉलरला त्यांनी आणलं, इट इज नॉट डन. मग त्यावेळेला अंपायरने डिसिजन घेतला की फास्ट बॉलरला तर बॅट्समन फेसच नाही करू शकत बॅड लाईटमध्ये, तो इंज्युअर होऊ शकतो. त्यामुळे त्या दिवसाचा खेळ तिथे थांबवण्यात आला. ही खूप मोठी चूक होती रूटची. जेफ्री बॉयकॉट जे आहेत, खूप फेमस क्रिकेटर, पूर्वीचे ओपनर इंग्लंडचे, त्यांनी तो खूप शिव्या घातल्या या गोष्टीवरनं. दिस इज स्ट्युपिड असं बोलायचे जेफ्री बॉयकॉट. तसंच बोलले असतील असं आपण धरून चालू, दिस इज स्ट्युपिड. आणि म्हणजे खूप 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 मोठी चूक केली ती रूटनी. कारण तेव्हा अजून एखादी विकेट पडली असते ना तर भारताला खूप भारी पडलं असतं. आता 5व्या दिवशी म्हणजे सोमवारी 16 तारखेला आपण असं धरून चाललो होतो की ऋषभ पंत हिटिंग करेल 25, 30, 40 जे काही त्याची जेवढी क्षमता आहे तो पट्टापट रन्स करेल आणि ईशांत शर्मा त्याला साथ देईल. आणि मग आपण जरी 50 रन वगैरे जरी जोडता आल्या, कारण तोपर्यंत 4थ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 154चा लीड होता. अजून 50 रनचा लीड झाला असता तर 204चा लीड झाला असता, 210 पर्यंत, आणि मग दोघांना इक्वल संधी असते जिंकण्याची. पण 5व्या दिवसाचा खेळ सुरू झाला, ऋषभ पंत आऊट झाला. म्हणजे ऋषभ पंत आणि ईशांत शर्मामध्ये 19 रनची भागीदारी झाली. आधी ऋषभ पंत आऊट झाला, मग ईशांत शर्मा आऊट झाला. पण ईशांत शर्मा आणि शमीनी सुद्धा थोडा वेळ तग धरून ठेवला. म्हणजे ईशांत शर्माला खरंच त्याचं क्रेडिट द्यायला पाहिजे. आणि त्यानंतर 8वी विकेट गेली 209ला भारताची. आणि त्यानंतर जे काही झालं ना
तो म्हणजे हे धुडगूस होतं, धुडगूस एकदम हंगामा. शमी आला, शमी तर खेळतच होता, आय एम सॉरी, बुमरा आला. शमी आणि बुमरा जॉईन झाल्यावर आता या इंग्लंडच्या प्लेयर्सचं काय झालं, त्यांच्यामध्ये बदले की भावना जागली होती. जसं त्यांनी बुमराला बघितलं त्यांचं डोकंच फिरलं. आणि मे बी त्यांनी तसं प्लॅनही करून ठेवलं होतं आधी. जसा बुमरा आला तसे ते त्याला बाउन्सर टाकायला लागले. पण हे इंटेन्शन त्याला इंजोर करण्याचं होतं असं क्लिअरली दिसत होतं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं. आणि त्यांनी सुरुवातीला ते बाउन्सर खेळले, मग नंतर शमी आणि तो दोघे हिटिंग करायला लागले. जसं ते हिटिंग करायला लागले, फील्ड स्प्रेड केली. ही जी फील्ड स्प्रेड केली तिथे रूटची दुसरी टॅक्टिकल एरर झाली. कारण त्यामुळे काय झालं की ते दोन बॅट्समन सेट झाले. नवीन बॉल घेतला तरी काही फरक नाही पडला. तरी हे दोघे बिनधास खेळत होते, एकदम मस्तपैकी खेळत होते, छान खेळले, खरोखर इतके छान खेळले की 89 रनची पार्टनरशिप केली. नॉट आउट 89 छोटी गोष्ट नाही आहे. ही 9व्या विकेटसाठी तुम्ही पार्टनरशिप करताय अंडर प्रेशर. त्यामध्ये शमीची 50 झाली, 56 केले, बुमरा नॉट आउट राहिला 34वर. आता ही त्यांची 50ची पार्टनरशिप झाल्यावर, म्हणजे आपले 250 क्रॉस झाल्यावर सगळ्यांना असं वाटायला लागलं की यार आता डिक्लेअर करावं आणि त्यांना द्यावा. पण कॅप्टन विराट कोहलीच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं आणि त्याचं क्रेडिट त्याला द्यायला पाहिजे. म्हणजे मी ट्रॅव्हल करत होतो, पण मी स्कोर्स फॉलो करत होतो तेव्हा, वेळप्रसंगी मधले क्लिप्स जे येतात ते बघत होतो. पण विराट कोहलीने काय केलं की इवन लंच नंतर सुद्धा, लंच टाईम झाला, फर्स्ट सेशन सक्सेसफुली खेळले. फार कमी वेळा होतं की आपण असे 4 सेशन किंवा 5 सेशन वगैरे खेळतो टेस्ट मॅचमध्ये, पण सेकंड इनिंग्समध्ये विशेष करून. पण विराट कोहलीने त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे इंग्लिश बॅट्समनचा माइंडसेट तोडला. कसं, त्यांनी लंच नंतर लगेच डिक्लेअर नाही केलं. त्यांनी लंच नंतर काय केलं की लंच नंतर अजून काही मला वाटतं 1.5-2 ओव्हर खेळायला लावलं. फार काही आपण अचीव्ह करणार नव्हतं त्याच्यामध्ये, पण तरी त्यांनी करायला लावलं. तर आपण जर सायकोलॉजिकली विचार केला ह्याच्यात, तर त्यांनी काय केलं की इंग्लिश प्लेयर्सचा त्यांनी माइंडसेट ब्रेक केला. आणि त्यांची जी ट्रेन ऑफ थॉट्स आपण ज्याला म्हणतो, त्यांना वाटलं असेल की यार आपल्याला याच्यानंतर खेळायला देतील, आपल्याला चेस करायचं आहे, एवढं टार्गेट आहे. पण इंडियन प्लेयर्स खेळायला आले, बॅट्समन खेळायला आले म्हटल्यावर अपोजिशनचा विचार काय झाला की यार हा डिक्लेअर करत नाही आहे, म्हणजे हे डिफेन्सिव्हला गेलेत का, कोण इंडियन्स हे डिफेन्सिव्हला गेलेत का, मग ह्यांना जिंकायची नाही आहे का मॅच. हे वेगळे विचार त्यांच्या डोक्यात पेरले आणि अचानक डिक्लेअर करून टाकलं आणि त्यांना खेळायला दिलं. आता हा सगळा माझा अंदाज आहे, म्हणजे असं विराट कोहलीने विचार केलाच असेल असं नाही, पण काहीतरी चांगला थॉट होता त्याच्यामागे. त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की मला माझ्या बॉलिंग युनिटवर पूर्ण विश्वास आहे आणि मला त्यांना 60 ओव्हर द्यायचे होते. 2 सेशन्स होते ना, आणि ते 2 सेशन्स कसे 5वा दिवस होता, मॅन्डेटरी ओव्हर्स असतात 5व्या दिवशी, सो त्याच्यामुळे 60 ओव्हर होणार होत्या. नॉर्मली 2 सेशन्समध्ये 60 ओव्हर होतात. सो ते त्याच्या डोक्यात होतं. डिक्लेअर केलं. जशी इंग्लंड आली बॅटिंग करायला, त्यांना न भूतो न भविष्यती अशी चार्ज्ड अप इंडियन टीम मिळाली त्यांना समोर. बापरे, इथे काही जणांची करिअर संपतायत की काय असा प्रश्न आहे. कारण 1च रन झाली होती, या एका रनवर 2 विकेट गेल्या. दोन्ही ओपनर बर्न्स, सिबली. गॉट आउट बाय बुमरा अँड शमी. शमीला 1च विकेट मिळाली या सेकंड इनिंग्समध्ये, पण खूप महत्त्वाची होती कारण ओपनिंग पेअर बॅक इन द पॅव्हिलियन. मग त्याच्यानंतर हसीब हमीद आणि जो रूट यांनी एक 43 रनची भागीदारी केली. बरे खेळत होते ते. त्याच्यामध्ये अजून एक टेन्शनची गोष्ट अशी झाली की हसीब हमीदचा एक सिम्पल कॅच रोहित शर्माने सोडला. तर किती जणांनी त्याला शिव्या घातल्या असेल माहिती नाही, पण खूपच सिम्पल होता तो, पकडला जाण्यासारखा होता. पण आणि रोहित शर्मा इतके वर्ष स्लिपमध्ये फिल्डिंग करतो आणि चांगली फिल्डिंग करतो, पण होतं असं कॅच ड्रॉप झाला. पण हसीब हमीद काही जास्त वेळ टिकू शकला नाही आणि त्याला ईशांत शर्माने आऊट केलं. आता या सिरीजमध्ये आत्तापर्यंत असं झालं ना की जेव्हा आपल्याला ब्रेक थ्रू हवा आहे तेव्हा कोणीतरी एक बॉलर आला आणि त्याने अचानक फटाफट 2 विकेट घेतल्या. आता ईशांत शर्मा जेव्हा बॉलिंगला आला तेव्हा त्यांनी हसीब हमीदला आऊट केलं आणि बेअरस्टोला पण आऊट केलं. थोडी पार्टनरशिप झाली रूट आणि बेअरस्टोची, साधारण 23 वगैरे रनची, पण बेअरस्टोने त्याच्यातले 2च रन केले होते आणि ईशांत शर्माने बेअरस्टोला पण आऊट केलं. सो त्याच्यानंतर तिथे विकेट गेल्या 5.
आता सेफच खेळायचं होतं. आता इंग्लंडच्या हातून मॅच तर गेलेलीच होती, म्हणजे त्यांना ती ड्रॉच करायची होती, ते जिंकू तर शकतच नव्हते. मग त्याच्यानंतर आला बटलर. टी टाईम झाला, 5 विकेट गेले होते, टी टाईम झाला, बटलर आला. बटलर जॉईन झाला होता रूटला. आता भारताला असं होतं की जर रूटची विकेट घेतली तर आपण ऑलमोस्ट जिंकलो, असं झालं होतं. बुमरा पुन्हा एकदा स्ट्राईक झाला आणि रूटची विकेट घेतली. रूटची विकेट घेतल्यावर असे काही नाचले असतील ना आपले भारतीय की बस रे बस, कारण ती सर्वात महत्त्वाची विकेट होती. त्याच्या आधी बेस्टोची विकेट झाली, तिथे अजून एक गंमत झाली. ती म्हणजे विराट कोहली म्हणजे बेस्टो आऊट झाला आणि काहीतरी असं तो चालत होता, चालता म्हणजे सगळं जल्लोष सुरू होता, मागे फिरला आणि त्यांनी रोहित शर्माला मिठी मारली. तर म्हणजे आपल्याकडे आता 2 वेडे ग्रुप्स आहेत की एक म्हणजे कोहलीचे फॅन्स, एक विराटचे फॅन्स. कोहलीचे ग्रुप कोहलीचे फॅन्स आणि रोहितचे फॅन्स. तर कोहलीचे जे फॅन्स आहेत ते रोहित शर्माला शिव्या घालतात, आळशी आहे विळशी काय काय बोलतात, आणि रोहित शर्माचे जे फॅन्स आहेत विराट कोहलीला. दोघे भारतीयच आहेत, पण आपले फॅन्स आहेत, चलतंय, ठीक आहे. पण तो जो एक पिक्चर होता तो सोशल मीडियावर पण खूप फेमस झालं आणि लोकांनी त्याच्यावर पण खूप मजा केली. लेट्स होप की ही जी काहीतरी वेडा माइंडसेट आहे थोडं काढून टाकतील. एनिवेज, बट एन्जॉय युअर क्रिकेट. रूट आऊट झाल्यावर तर खूप टेन्शन होतं त्यांना. 5 विकेट इथे गेल्या, रूट आऊट झाला. रूट आऊट झाल्यावर मग बटलर आणि मोईन अली दोघे चिवट आहेत, पण बटलर या सिरीजमध्ये अजून तितका फॉर्ममध्ये नाही आहे. पण मोईन अलीला सिराजने आऊट केलं आणि सिराजचा जो ॲग्रेसिव्हनेस आहे ना, खूप मजा येते त्याला बघायला. म्हणजे आता म्हणजे काही जण असं तेव्हाही बोलत होते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या वेळेला की सिराजला खेळवायला हवं, पण सिराजला खेळवलं नाही आपण तेव्हा. तो आता बोलण्यात काही पॉईंट नाही आहे, ते योग्य होतं चूक होतं वॉट एव्हर, जे झालं ते झालं. पण सिराजने पण 2 विकेट घेतल्या. म्हणजे फक्त मोईन अलीला नाही आऊट केलं, तर सॅम करनला किंग पेअर दिला. किंग पेअर म्हणजे दोन्ही इनिंगमध्ये 0. स्पेशल असतो तो, फार स्पेशल असतो कुठल्याही बॅट्समनला, ऑलराऊंडरला, बॉलरला. पण किंग पेअर इज किंग पेअर, नामुष्की असते ती. तो त्यालाही आऊट केलं. सो फटाफट 2 विकेट गेल्या, 7 विकेट. आपल्याला विक्ट्री एकदम जवळ दिसायला लागली. आता काय होणार? बटलर तर उभा आहे तिकडे. आता भारतीय लोक बटलरच्या मागे लागले, कारण बटलर आणि बुमराचा पण काहीतरी वाद झालेला होता. म्हणजे जेव्हा बुमरा बॅटिंगला आला तेव्हा अँडरसननी पुन्हा काहीतरी त्याला ऐकवलं, मग तो रॉबिन्सन पण आला, वूडचं काहीतरी झालं, बटलर पण आला. मग एक याला टार्गेट करणं भारतीय प्लेयर्सनी पण सुरू केलं. बटलरला टार्गेट केला विराट कोहलीने, तर बटलरला खूप काही ऐकवलं. ॲक्च्युली बटलर हा जेंटलमन आहे, आपल्या IPL मध्ये पण येऊन खेळतो, असा फार काय हे नाही, पण झालं असेल कधीतरी माणूस वावत जातो. त्याच्यानंतर आला रॉबिन्सनला तर सिराजनी मजबूतच बाउन्सर मारला, तर तिथे तो हल्ला जरा. ॲक्च्युली रॉबिन्सनची विकेट बुमराला मिळाल्यानंतर आला वूड, पण तेव्हा बटलर आऊट झाला. बटलरला पण आऊट केलं सिराजने. सो थोडक्यात काय की सगळेच बॉलर चालले. शमीला फक्त 1 विकेट मिळाली, बाकी सिराजला 4, बुमराला 3, ईशांतला 2 आणि शमीला 1 विकेट. आणि नंतर मग वूड आणि अँडरसन शेवटची विकेट होती. तर तेव्हा तर काय म्हणजे असं वाटलं होतं की जिंकणारच आणि जिंकायलाच हवं होतं. शेवटच्या 12-13 ओव्हर बाकी होत्या, 2-1 ओव्हर ते खेळले असतील, पण फायनली वी मेड इट. विक्ट्री ॲट लॉर्ड्स. 1986ला कपिल देवच्या कॅप्टन्सीखाली आणि त्याच्यानंतर 14ला धोनीच्या कॅप्टन्सीखाली आणि आता 21ला विराटच्या कॅप्टन्सीखाली. प्लेअर ऑफ द मॅच होता KL राहुल. पण अशा प्रकारच्या मॅचमध्ये ना ॲक्च्युली काही तशी व्हॅल्यू नसते प्लेअर ऑफ द मॅचला, कारण भारताचे 11च्या 11 प्लेअर, सगळ्या प्लेयर्सनी कॉन्ट्रीब्युशन दिली. त्याच्यामुळे कुठल्या एका प्लेअरनी काही चांगलं केलं किंवा वाईट केलं असं बोलण्यातच काही पॉईंट नाही. म्हणजे फर्स्ट इनिंगमध्ये रोहित आणि KLची पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची, खूप जास्ती महत्त्वाची होती. त्याच्यानंतर त्या फर्स्ट इनिंग्समध्ये जडेजाची इनिंग्स खूप जास्ती महत्त्वाची होती. याची बॉलिंग, सिराजनी दोन्ही इनिंगमध्ये 4-4 विकेट घेतल्या, खूप जास्ती महत्त्वाची. सेकंड इनिंगमध्ये रहाणे पुजाराची पार्टनरशिप खूप जास्ती महत्त्वाची होती.
सो अशा पद्धतीने भारताने ही मॅच जिंकलेली आहे. इंग्लंडला त्यांच्या एक्स प्लेयर्सकडून, मीडियाकडून भरपूर शिव्या मिळालेल्या आहेत. आता इंग्लंड तिसऱ्या टेस्टसाठी काय चेंजेस करते, काय नाही करत हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आपण उद्याच्या शोमध्ये सीड असेल माझ्याबरोबर, आपण बहुतेक तरी यूट्यूब लाईव्ह जाऊ उद्या. तर इंग्लंडने त्यांच्या तिसऱ्या मॅचसाठी संघ डिक्लेअर केलेला आहे. आपण त्याच्याबद्दल उद्या बोलू. भारत काही चेंजेस करू शकतो की नाही करू शकत लीड्सला, त्याच्याबद्दलही आपण उद्या बोलू. ओके, भरपूर झालं. मला माहिती होतं आजच्या या मॅचवर खूप आपलं डिटेल डिस्कशन होणार आहे. आता वळूया दुसरी एक मॅच जी चालू होती तेव्हा, दॅट वॉज पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजची पहिली टेस्ट मॅच चालू होती. चौथा दिवस होता. ओके, आणि पाकिस्तानची सेकंड इनिंग्स सुरू होती. पाकिस्तान वॉज लिडिंग, काहीतरी 124 रन्सनी लीड करत होते आणि त्यांच्या गेल्या होत्या 5च विकेट गेल्या होत्या खरं म्हणजे. पण चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली आणि बाबर आझम आणि फहीम अशरफ, आता बाबर आझम 50+ खेळत होता. सो ही शुड हॅव बीन कॉन्फिडंट. चांगला खेळत होता बाबर आझम. पण जेडन सील्स आणि किमार रोच हे दोघे पेटलेले होते. खूप चांगली बॉलिंग टाकत होते ते, एकदम लाईन अँड लेंथ त्यांनी जी अशी पकडली होती. जेडन सील्स तर फक्त 19 वर्षाचा आहे, पण तो एवढं सुंदर बॉलिंग टाकतो ना की पूर्वीचे जे वेस्ट इंडिजचे बॉलर्स आहेत ते आठवतात आपल्याला. आणि वी आर शुअर की जेडन सील्स नक्की नाव काढणार. आणि पाहिजेत असे कॅरेक्टर पाहिजेत. खूप ॲग्रेसिव्ह आहे तो, मजा येते अशा प्लेयर्सना बघायला. एनिवे, तर ही जी 6व्या विकेटची पार्टनरशिप होती ती 47 रनची झाली आणि त्याच्यानंतर फहीम अशरफ आऊट झाला. आधी फहीम अशरफ आऊट झाला, त्याच्यानंतर जी 7व्या विकेटची पार्टनरशिप, मग काय फटाफट ढेपाळत गेले. बाबर आझम आऊट झाला, मग त्याच्यानंतर यासिर शाह आणि हसन अली 10 रन जोडले. हसन अली आणि शहनशाह आफ्रिदी 12 रन, हसन अली आणि अब्बास 11 रन. असे करत करत ते 200 धडपडत त्यांनी क्रॉस केले. पण हसन अलीची इनिंग चांगली होती. हसन अली चांगला ऑलराऊंडर होऊ शकतो जर त्यांनी त्याच्या बॅटिंगकडे स्वतःचे लक्ष दिलं तर. 167 रन्सनी लीड करत होते 168चं टार्गेट वेस्ट इंडिजसाठी. जेडन सिल्सनी 5 विकेट घेतल्या. हा मला वाटतं त्याचा सेकंड 5-4 आहे. सो जेडन सिल्स व्हेरी नाईस. कायल मायर्स 1 विकेट, जेसन होल्डरला 1च विकेट मिळाली. जोमेल वॉरिकन आणि रॉस्टन चेस आणि क्रेग ब्रॅथवेथ यांना एकही विकेट मिळालं नाही. जोमेल वॉरिकन बहुतेक तरी ड्रॉप होईल. सेकंड टेस्ट आजपासून सुरू होते पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजची, आणि बहुतेक अल्जारी जोसेफला ते आणतात. सो पाकिस्तानला इतकं सोपं नाही आहे. ओके, सुरू झाली वेस्ट इंडिजची सेकंड इनिंग्स. काही चांगली सुरुवात नव्हती त्यांच्यासाठी. पहिली विकेट फक्त 4 रनलाच गेली. ब्रॅथवेथ आणि पॉवेल खेळत होते. पॉवेल लवकर आऊट झाला. सेकंड विकेट 15ला गेली, ब्रॅथवेथ आऊट झाला. तिसरी विकेट 16ला गेली, बॉनर आऊट झाला. सो खूप कठीण असं वाटलं हे बोंबलणारच. पण तितक्यात रॉस्टन चेस आणि जर्मन ब्लॅकवूड यांनी जरा एक 48 रन्सची एक भरीव कामगिरी केली आणि 48 का 52 रन्सची भरीव कामगिरी केली आणि मग रॉस्टन चेस आऊट झाला. सो 68ला त्यांच्या 68 नाही जास्ती थोडीशी 95ला 4 होत्या, 84ला 4 होत्या. रॉस्टन चेस आऊट झाल्यानंतर कायल मेयर्स आला. हा मेयर्स बॉलिंग जरा बरी टाकतो त्यातल्या त्यात, पण किंग पेअर अगेन. तिथे सॅम करन होता, इथे कायल मेयर्स, किंग पेअर. आणि 5 विकेट गेली. ब्लॅकवूड आणि होल्डर खेळायला लागले. फक्त 19 रनची पार्टनरशिप झाली आणि असं वाटत होतं की ब्लॅकवूड शेवटपर्यंत घेऊन जाईल यांना, पण मध्येच ब्लॅकवूड आऊट झाला. त्याच्यानंतर होल्डर आणि जोशुआ डिसिल्वा फार काही नाही खेळले. किमार रोच आणि जोशुआ डिसिल्वा यांची जरा एक थोडी 28 रनची पार्टनरशिप झाली. जोमेल वॉरिकर आणि किमार रोच 30 रनची पार्टनरशिप, आपल्या 6 रनची पार्टनरशिप झाली. असे रेग्युलर इंटरव्हल्सवर विकेट पडत होत्या त्यांच्या. पण 114ला 7 विकेट गेल्या, म्हणजे शेवटच्या 3 विकेट असताना 50च्या वर रन हवे होत्या वेस्ट इंडिजला. कोणालाच वाटलं नव्हतं, पण किमार रोच उभा राहिला. आणि गंमत म्हणजे असं, जेडन सिल्सने फक्त 2 रन केले, पण शेवटच्या विकेटला तो जेडन सिल्सला बिंदा स्ट्राईक देत होता. असं नाही की त्याला हे करणं, प्रोटेक्ट करणं वगैरे. सो खूप चांगली फायटिंग स्पिरिट दाखवली वेस्ट इंडिजनी.
आता क्रिकेट हा कसा क्रुएल गेम आहे बघा ना. म्हणजे क्रिकेटमध्ये कसं होतं की मोहम्मद रिझवान जो पाकिस्तानचा विकेटकीपर आहे, खूप चांगलं इम्प्रूव्हमेंट आहे त्याच्यामध्ये. त्यांनी एक कॅच ऑलमोस्ट फाईन लेगला धावत जाऊन घेतला. खूप सुंदर कॅच घेतला त्याने. हसन अली खूप चांगली बॉलिंग टाकली, 3 विकेट घेतल्या. शाहीनशाह आफ्रिदीने 4 विकेट घेतल्या. हसन अली एवढा चांगली बॉलिंग टाकली आणि एवढा चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला. पण मी ह्याला का क्रुएल स्पोर्ट म्हणतोय क्रिकेटला, कारण ह्याच दोघांकडून महत्वाच्या टप्प्यावर मोहम्मद रिझवान आणि हसन अलीकडून एक एक कॅच सुटला आणि त्यातला एक कॅच किमान रोजचा होता. सो दॅट इज सो क्रुएल यार. म्हणजे आज म्हणजे चाहत्यांनी काय केलं, कोणाला शिव्या घातल्या, याच दोघांना जास्ती घातल्या. याच दोघांनी ॲक्च्युली तो गेम बनवला पाकिस्तानसाठी. तो एवढा लो स्कोरिंग असून सुद्धा त्यांनी तो आणला त्यांच्यासाठी की ते आवाक्यात आणला की ते जिंकू शकतील अशा लेवलला आणला. पण शिवाय जास्तीत जास्त त्यांनाच पडल्या. सो असा हा क्रिकेटचा खेळ आहे आणि त्याच्यात अशी गंमत आहे, अशी अनसर्टन्टी आहे आणि म्हणून आम्ही त्याचे फॅन्स आहोत. आम्हाला तो खूप आवडतो. ओके, आज ठरवलं होतं की ह्या 2 मॅचबद्दल डिटेलमध्ये बोलायचं आणि मागच्या वेळेला तुम्हाला बोललो होतो की मी 100बद्दल बोलणार आहे. आपण रेग्युलरली 100ला इन्व्हॉल्व केलेलं नाही आहे आपल्या शोजमध्ये, पण आता बोलावंच लागणार आहे कारण आज 100ची एलिमिनेटर आहे आणि उद्या फायनल आहे. सो 100 हा तुम्हाला ज्यांना माहीत नसेल ब्रीफमध्ये पटकन सांगतो. फक्त 100 बॉलचा गेम असणार आहे. 2020 सारखा नसणार आहे. त्यांनी रूल्स बदललेले आहेत. 5 बॉलची ओव्हर असणार आहे. 10 बॉल सलग टाकू शकतो एक बॉलर. असे काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. 8 टीम्स आहेत आणि एका टीममध्ये 3 ओव्हरसीज प्लेयर असू शकतात. सो 100चा फॉर्मॅट आवडलेला आहे. हा क्रिकेटचा चौथा फॉर्मॅट आहे. टेस्ट मॅच, ODI, T20 आणि द 100. ओके, आता ह्याच्यामध्ये त्यांनी कसं केलं की एका दिवशी 2 मॅच होणार, वुमेन्स मेन्स. ह्याच्यामध्ये त्यांनी पेमेंट पण असं ठेवलं की दोघांनाही समान समान मिळणार आहे. नॉर्मली कसं असतं की महिलांना कमी पेमेंट मिळतं, त्यांनी असं ठेवलं. असं 100मध्ये होणार नाही. आता आपण बघूया याचा जो फॉर्मॅट होता. या फॉर्मॅटप्रमाणे जी टॉप टीम असेल ग्रुपमध्ये ती डायरेक्ट फायनलला जाईल आणि जे इतर सेकंड आणि थर्ड टीम असेल त्यांच्यामध्ये सेमीफायनल होईल आणि जिंकणारी टीम टॉप टीमला फायनलमध्ये भिडेल. ओके, सो आता वुमेन्समध्ये काय झालं त्याच्याबद्दल आपण बघूया. सदर्न ब्रेव्ज ही जी टीम होती, सदर्न ब्रेव्ज ही गेलेली आहे फायनलला आणि एलिमिनेटर आहे ओव्हल इनविन्सिबल्स आणि बर्मिंगहम फिनिक्स. ह्या 2 संघांमध्ये आज वुमेन्सची एलिमिनेटर होणार आहे. आता ह्याच्यात एक सांगण्यासारखी गोष्ट अशी की आपले जे महिला क्रिकेटर आहेत यांचा खूप मोठा सहभाग होता या टुर्नामेंटमध्ये. स्मृती मंदाना असेल किंवा हरमनप्रीत कौर असेल किंवा शेफाली वर्मा असेल किंवा जेमिमा रॉड्रिक्स असेल, या खूप चांगल्या आणि खूप चांगले परफॉर्मन्स दिलेले आहेत. पण पुढच्या महिन्यात आपला जो ऑस्ट्रेलियाचा दौरा आहे महिलांच्या क्रिकेटचा, त्यासाठी बँगलोरमध्ये कॅम्प आहे आणि या बँगलोरच्या कॅम्पसाठी या मुली बऱ्याचशा रिटर्न आलेल्या आहेत. ओके, आता ओव्हल इनविन्सिबल्स यांच्याबद्दल आपण थोडं समजून घेऊया. कॅप्टन आहे डेन व्हॅन निकक. तर ही एकमेव अशी असेल याच्यामध्ये की जी नॉन इंग्लिश कॅप्टन आहे, कारण ही साऊथ आफ्रिकेची आहे. डॅन व्हॅन निकक खूप चांगला परफॉर्मन्स आहे तिचा. चार्टमध्ये 4थ्या नंबरवर आहे, 231 रन केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त ओव्हल इनविन्सिबल्सला अपेक्षा असेल टॅश फॅरंटकडून 14 विकेट घेतलेले आहेत, नंबर 2 पोझिशनला आहे. आणि अलाइस कॅप्सी ही इंग्लंडची खेळाडू आहे, 7 विकेट घेतले आहेत, 11व्या नंबरवर आहे. बर्मिंगहम फिनिक्सविषयी जाणून घेऊया. एमी जोन्स ही इंग्लिश प्लेयर कॅप्टन आहे. आपण तिला बघितलं इंडिया विरुद्धच्या सिरीजमध्ये, चांगली खेळते. इव्हलिन जॉन्स ही पण इंग्लिश आहे, 233 रन केलेले आहेत आणि नंबर 3वर आहे ती. शफाली वर्मा आपली, जिला मिनी सेहवाग म्हणतात, 171 रन्स. पण शेफाली वर्मा भारतात परत आलेली आहे, सो ती ही मॅच मिस करणार आहे. असायला हवी होती, बट ठीक आहे, इंडियन ड्युटीज फर्स्ट. ओके, कर्स्टी गॉर्डन ही इंग्लंडसाठी खेळते आत्ता. स्कॉटलंडतर्फे खेळत होती पण इंग्लंडमध्ये ती आता मायग्रेट झालेली आहे. तिने 13 विकेट घेतलेले आहेत, नंबर 4 पोझिशनला आहे. तिच्याकडून अपेक्षा असणार एक जो बॉलर आहे तो जास्तीत जास्त 20 बॉल टाकू शकतो, म्हणजे 4 ओव्हर टाकू शकतो. पण 10 बॉलची 1 ओव्हर असं सुद्धा इथे टाकण्याची त्यांनी परवानगी दिलेली आहे या फॉर्मॅटमध्ये. ओके, आता आपण मेन्सकडे जाऊया. मेन्समध्ये फायनलला गेलेली आहे बर्मिंगहम फिनिक्स आणि एलिमिनेटरमध्ये आहे सदर्न ब्रेव आणि ट्रेंट रॉकेट्स. ओके,
आता इथे तुम्हाला थोडंसं अजून इंटरेस्टिंग वाटू शकेल, कारण काही नावं ओळखीची आहेत. महिलांच्या क्रिकेटमध्ये कसं अजून आपल्याला तेवढी नावं ओळखीची नाहीत, पण होतील, कारण आपण रेग्युलरली ते कव्हर करणार आहोत. ओके, आता सदर्न ब्रेव्हमध्ये कोण आहेत टॉप परफॉर्मन्स? जेम्स विन्स हा इंग्लंडसाठी खेळलेला आहे, तो कॅप्टन पण आहे सदर्न ब्रेव्हचा. धावा 180, नंबर 10 पोझिशनला आहे. क्विंटन डिकॉक, सगळ्यांनाच माहिती आहे, क्विंटन डिकॉक विषयी सांगायची काही गरज आहे का? 189 रन्स आहेत, नंबर 6 पोझिशनला आहे. बॉलर्समध्ये जेक लिंटॉट, हा जेक लिंटॉट इंग्लिश काउंटीमध्ये रेग्युलर खेळतो, 10 विकेट्स घेतल्यात, नंबर 5ला आहे. अजून कोण प्लेयर्स असू शकतात सदर्न ब्रेव्हचे की जे इम्पॅक्ट पाडतील? ऐका, नावं आवडतील. डेवॉन कॉन्वे, न्यूझीलंड. ग्रँडपा आपला कॉलिन ग्रँडहोम, न्यूझीलंड. क्रिस जॉर्डन, इंग्लंड. क्रेग ओव्हर्टन, इंग्लंड. पॉल स्टर्लिंग, आयर्लंड. आता ह्याच्यात गंमत अशी, जसं मगाशी म्हटलं की फक्त 3 ओव्हरसीज प्लेयर्स तुम्ही खेळवू शकता प्रत्येक मॅचला, प्रत्येक इनिंग्सला, त्याच्यापेक्षा खेळू शकत नाही. सो सदर्न ब्रेव्ह समोर थोडंसं हे असेल, कारण क्विंटन डिकॉकला खेळवलंच पाहिजे आणि मग कॉन्वेला खेळवायचं. स्टर्लिंग पण हिटर आहे ना, तर या फॉर्मॅटमध्ये स्टर्लिंगला पण खेळवलं जाऊ शकतं. ट्रेंट रॉकेट्सकडे बोलूया. ट्रेंट रॉकेट्समध्ये कोण आहे? ट्रेंट रॉकेट्समध्ये आहे डेव्हिड मलान. डेव्हिड मलानला 3rd टेस्टसाठी घेतलेलं आहे, उद्या आपण त्याच्याबद्दल जास्ती बोलणार आहोत. डेव्हिड मलान 200 रन्स केले आहेत, नंबर 4 पोझिशनला आहे. ॲलेक्स हेल्स, ह्याला सुद्धा इंग्लंडच्या टीममध्ये घ्यावं असे त्यांचे एक्स क्रिकेटर म्हणतात. 182 रन्स केलेत, 9व्या पोझिशनला आहे. लुईस ग्रेगरी हा त्यांचा कॅप्टन आहे, सीम बॉलर आहे, ऑलराऊंडर आहे. हा लुईस ग्रेगरी पाकिस्तानच्या आत्ताच्या सिरीजमध्ये त्यांनी त्याला निवडला होता आणि त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला होता लुईस ग्रेगरीने. बॉलर्समध्ये कोण आहे? रशीद खान. रशीद खान, आवर थॉट्स आर विथ यू बिकॉज यू आर फ्रॉम अफगाणिस्तान. 12 विकेट्स घेतलेले आहेत, नंबर 2 पोझिशनला आहे. हा कधी खाली नसतोच, हा नेहमी टॉपच्या पोझिशनमध्ये, म्हणजे टॉप स्कोरिंग मुलांमधलाच आहे हा रशीद खान. त्याच्यानंतर मर्चंट डेलँगे, हा साऊथ आफ्रिकन, नंबर 4 पोझिशनला आहे, 10 विकेट घेतल्या. आणि समित पटेल स्पिनर आहे इंग्लंडचा, 8 विकेट घेतल्यात. बघण्याची गोष्ट ही आहे की स्पिनर्स खूप चांगले परफॉर्म करत आहेत 100मध्ये, कारण टॉपचा जो आहे विकेट टेकर तो आहे आदिल रशीद. आम्ही असंही सुचवलं होतं की इंग्लंडनी कॉम्पिटिशन टफ करण्याकरता घ्यायला पाहिजे त्याला. एनिवेज, टेस्ट टीममध्ये. आता शेवटची बातमी सांगतो आणि आपण हे संपवूया. वुमेन्स टीममध्ये सर्वात टॉप स्कोरर कोण आहे? ती टीम नाही आहे एलिमिनेटर किंवा याच्यामध्ये नाही आहे, पण सर्वात कोण आहे? जेमिमा रॉड्रिक्स नॉर्दर्न सुपरचार्जर्ससाठी खेळते, 249 रन्स. खूप चांगली गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. भारताची खेळाडू आहे, मुंबईची खेळाडू आहे जेमिमा रॉड्रिक्स. शी इज फ्रॉम बँड्रा. आणि या हॅपी नोटवर आपण आजचा हा कार्यक्रम संपवूया. मोठा झाला लहान झाला मला माहिती नाही. उद्या तुमच्या भेटीला येतो सीट बरोबर. मोस्ट प्रॉबली यूट्यूब लाईव्ह असेल आणि दोघांच्या इंडिया इंग्लंड दोघांचे टीम कॉम्पोजिशन काय असू शकतं, स्ट्रॅटेजी काय असू शकते याबद्दल बोलूया. ऑस्ट्रेलियाने त्यांची टीम अनाऊन्स केलेली आहे T20 वर्ल्ड कपसाठी, त्याविषयी पण बोलूया. ओके, बाय, चाओ.